आपण सध्या भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या लहान पुलाच्या किनारी उभे आहोत आणि बघू शकतो आपण एका बाजूला आपल्याला हे जे आंदोलक पाहायला मिळत आहेत हे गोसेखुर्द धरणाचे प्रकल्पबाधित आहेत आणि खोट्या आश्वासनाला वैधता दुखून यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर काल यांनी आंदोलन केलं होतं आणि यांना एक आश्वासन देण्यात आलेलं होतं की आज मंत्रालयातील अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक करण्यात येईल, मात्र ते झाले नाही। त्यामुळे आता हे आंदोलक वैतागले असून त्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा पुन्हा एकदा घेतलेला आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता काही लोक आहेत, आपण जाऊन जाणून घेऊया। काय सांगाल, काय अडचण आहे तुमची, काय काय सांगाल? आता तर पहिले काही सर्व झालं पण आता पाण्याची पातळी पाहिलं का किती वर्ष गेली आहे। आता तर आमच्या सोयच नाही। तुम्ही काल आंदोलन केले होते, आज पुन्हा आंदोलन कसे का बरं करता? पुरासाठीच करणार आहे आम्ही, पुरासाठीच करून राहिलो। घर पुरामध्ये जातात तर कोणी लोक पाहिले येऊन राहिले का? काल आंदोलन केलं होतं ते मागे का बरं घेतले आणि आज पुन्हा का बरं आंदोलन करता? मागं नाही घेतलं आम्ही आंदोलन मागे घेतले नाहीये। पुनर्वसन अधिकारी आले आमच्याकडे की आम्ही त्यांच्याशी तुमची वार्ता करून देऊ, आम्हाला खोटं पत्र दाखवलं जेणेकरून आम्ही त्यांना बोललो बी होतो की ते भंडारा डिस्ट्रिक्टचं नाव नाहीये। सेकंड गोसे प्रकल्प बाधित लोकांचं पण नाव नव्हता प्रकल्प याच्या, तरी पण आम्ही आमची लोकांना खोटं बोलून त्यांनी घेऊन गेले 10 लोकांना। आम्ही गाड्या करून 11 लोकांची समिती आहे पालकमंत्र्यांनी बनवायला सांगितली होती, ते आम्ही तिथं गेलो होतो। त्या लोकांनी आम्हाला गुमराह केला आणि वापस 2 पास दिले होते त्यांनी। 11 लोक जेव्हा 2 पास कसे जाणार, वापस आले आमचे लोक। आणि काही आम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून 4 पासेसची आम्ही मदत केली होती, तेव्हा आमचे लोक 4-6 मोद्यापर्यंत आलेले होते। पण आम्ही 6 लोक पण जाणार नाही ना। 11 लोकांची समिती जेव्हा पालकमंत्र्यांनी बनवायला लावली होती तर कसे 6 लोक जाणार? त्यानंतर आम्ही अजून पवित्र घेतला की याच्यानंतर उग्र आंदोलन होईल ना। आम्ही 1996 पासून लढाई लढत आहोत। प्रत्येक गावचे लोक रस्ते, कारण की आमच्या घरची परिस्थिती अशी आहे, बिकट आहे। तुम्ही जेव्हा फोटो पाहाल, मी कलेक्टर साहेबांना दिलं होतं, आमच्या कलम 4 लागू होत होती, कायद्याला थांबवली आहे। सर्वात जास्त बदमाश आहेत काय म्हणतात आपला, कोणासोबत तुमची भेट होणार होती, काय सांगितलं होतं तुम्हाला, आश्वासन काय दिलं होतं? मंत्र्यांसोबत आणि कोणत्या अधिकाऱ्यांसोबत भेट होणार होती, ते बोलले होते मॅडम। त्यानंतर तिथे गेल्यावर आमची भेट झाली नाही, आमच्या लोकांना बोलवलं पण नाही त्या लोकांनी। इथं आमची फसवणूक केली ना। आता म्हणतात आमच्या हातात काही नाही, आम्ही विनंती अर्ज केला, ते तुमच्या हातात काही नाही, तुम्ही येता कशाला? ज्यांच्या हातात त्यांच्याशी आमचे अधिकार, आमच्या जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलणं करून घ्या, जेणेकरून आमचे प्रश्न सुटतील। तुम्हाला प्रश्न सोडवायचे नसतील तर गोष्ट वेगळी, तुम्ही सांगा की तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही आम्ही, आम्हाला मग काय करायचं, आमचा कोणता पवित्र राहील तर आम्ही घेऊ। खरं पाहायला गेलं तर यांच्या समस्या संदर्भात जे आहे यांच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत नागपूरमध्ये बैठक करून होते, मात्र ते बैठक होऊ शकली नाही आणि त्यामुळं यांचा भ्रमनिराश झाला। कुठेतरी यांना खोटे आश्वासन देऊन यांच्या जे आहे यांच्यासोबत खेळ करण्यात आल्याचं हे सांगत आहेत आणि त्यामुळं आंदोलन आता आक्रमक झाले असून भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावर हे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।